हॅलो गाईज, वेलकम टू आवर चॅनल कम विथ राज गाईज. तुमच्या आपल्या चॅनलमध्ये सहर्ष असं स्वागत आहे. आणि गाईज आज 2 मे 12वीचा रिझल्ट आहे आणि माझा रिझल्ट आहे. सो गाईज मी पास झालो. तुम्ही आपला ब्लॉग बघितला असतील एक्झाम्सचे, जसं मी ब्लॉग काढला होता. यू कॅन सी हिअर. सो गाईज रिझल्ट आला आहे, मी पास झालो आहे. आणि मला किती टक्के पडले ते मी सांगणार आहे. थांबा जरा, तुम्ही आता सांगितल्यावर तुम्ही एवढं सोडून जाणार. मी एवढ्या लोकांना सांगणार आहे, फक्त थांबा जरा. सो गाईस मी खूप भाई मला ना काहीच बोलता येत नाही, काय बोलू काय नाही. सो आय विल शो यू वॉट आय गॉट दिस. आजोबाने मला प्रेझेंट दिलं आहे. सो लास्ट टाईम पण त्यांनी मला दिलं. लास्ट टाईम कसलं ते नेहमीच देतात, सहज दिले. आणि आज संध्याकाळी पण आणणार आहे, हे जस्ट आत्ताचं आहे. सो दिस इज वन. आणि पप्पानी हे आंब्याचं पैठी आणलं आहे. आणि यार आता आपल्याला पेढे पण वाटायचं आहेत. ओके. सो तर गाईस मला प्रेझेंट भेटले, अजून चालू आहे. अजून आजोबांना बोलले चॉकलेट्स आणि ब्लाप. आणि हां, आज मम्मी बनवणार आहे आंबरस पुरी आणि मी बनवणार आहे उकडीचं मोदक, ते पण आंबा घालून, आंबा मोदक. त्याची रेसिपी पण मी आणणार आहे. सो गाईस रिझल्ट ऐकला होता मी काल, जसं की मी बाहेर गेलो होतो नगरला फिरायला. सो त्याच्यानंतर मी घरी आलो काल रात्री 3 वाजता आणि आज मी झोपून उठलो 1 वाजता. ते नॉर्मलच आहे माझं, तसं मी रात्री झोपत नाही, माझं उठण्याचा टाईम सेमच आहे. सो जस्ट आत्ता माझा अंघोळ झालं आहे आणि आता वाजलं आहेत माहीत नाही किती वाजले कसं बघायचं. सो 3:30 वाजले आहेत. आणि आत्ता मी देव आवरणारे, पहिलं देवाला हे दाखवणारे पेढे आणि ते काय ब्रस्ते असेल. सो देवाला पहिला पेढे दाखवून, तेव्हा नाही आहे रे श्रवण, पहिलं देवाला पेढे दाखवून त्याच्यानंतर मग सगळ्यांना पेढे वाटते. सगळ्यांना मी कोणाला वाटत, सगळं म्हणजे आपलीच आमचीच फॅमिली बस. मी गावाभर पेढे वाटत नाही बसत नाही, बिकॉज इट्स नाही, मी नाही वाटतच नाही. जस्ट इकडं बस फॅमिली बस, बाकी कोणालाही मी जात नाही. आणि एवढं पेढे मीच खाणार आहे, मला मला खवाचे पेढे खूप आवडतात. माझं फेवरेट आहे. पप्पानी मुद्दामून जास्त आणलं आहे, तर की मला आवडतात म्हणून. सो त्याच्यामुळे आणि मी अर्ध वाटणारे, अर्ध उरलेलं मीच खाणार आहे. डायट गेलं खड्ड्यामध्ये ह्यांच्यासमोर. अरे हे समोर असताना कोण डायट करतं भाई, आणि अजून चॉकलेट्स येतात आहे. सो अजून कोणाला माहिती नाही मला हे सगळं भेटलेलं आहे. जर माहिती झालं तर ठेवणार नाही. सो पहिलं मला हे सगळं लागतो द्या, त्याच्यानंतर मी जातो मंदिरात खालच्या रूममध्ये, तिकडं जाऊन देवांना आवडतो. आणि त्याच्यानंतर मग या. आणि हे पण हे गाईस हां, माझी मम्मी बोलवते आमरस पण त्याचं थोडं काढून इंट्रोडक्शन तरी बोलवतो. सो गाईस 6 वाजले आहेत संध्याकाळचे. अँड आता बनवतो आहे आमरस, कारण की आमरस झाल्यावर मग परत मला पेढे वाटायला जायचं आहे विथ आमरस आणि पेढे वाटणार आहे. मी गावाभर नाही जाणार भाई, मी तसं तुला सांगितलं, जस्ट फॅमिली मेंबर्स इथंच. ॲक्च्युली श्रवणचं मुंजासाठी आम्ही लावायला आहे. तो गाईस तुम्ही ज्या पहिल्या व्हिडिओला खूप चांगला प्रेम दिला आहे. आणि अजून पण श्रवणच्या मुंजाचा व्हिडिओ आम्ही टाकतच जाईल आहे. जसं होईल तसं टाकत जाईल. तुम्ही फक्त बघा. ओके. आणि मला सांगा कसं वाटतं. सो वी आर नॉट ब्राह्मणसारखं आमचं मुंज होत नाही, आमचं वेगळं असतं थोडंसं मुंज करण्याचं प्रक्रिया. सो इथं मम्मी बनवते आमरस. आणि काल गाईस आम्ही ना इथं गेलो नगरला. मस्त खूप मज्जा आली काल तरी फिरून आलो. अँड आय फील लाईक वा पुन्हा पण जाऊ इथे, खूप छान वाटतं. माझ्या मम्मीच्या मामाचं घर आहे तिकडं, तिथं आम्ही गेलो काल. आणि मी काल आलो घरी 2 वाजता रात्रीच्या, तुम्हाला सांगितलंच आहे. काल मज्जा आली. आंबरस मी एक आंबा ठेवला आहे, आंबाचा मोदक बनवायला. आंबा मोदक बनवायचं, त्याचं पण रेसिपी मी आणेल. उकडीमध्ये आंबाचं टाकायचं, उकडीच्या मोदकमध्ये. माहिती आहे का? नाही माहिती आहे. युजली आम्हाला एवढं काही आंबेला माहिती नाही, पण मी सांगतो तिला. आम्ही कधी ट्राय केलं नाही, फर्स्ट टाईम मी ट्राय करेल उकडीचं मोदक. आणि आम्ही ना जास्त उकडीचं मोदक नाही, पण आम्ही ना खूप काय बोलतात फ्राईड मोदक बनवतो, म्हणजे तळलेले. आणि आमच्या घरामध्ये फक्त मलाच उकडीचं मोदक आवडतं आणि सगळ्यांना तळलेच मोदक आवडतं. हां रिअली. सो त्याच्यामध्ये मी पिणार आहे चहा. चहा नाही पिले काय ओ
विसरूनच गेलो. पहिलं चहा पिऊ गरम आहे. पुढचं पिऊ आता. हां झाकण लाव त्याला. कोणाला तेच. नाही पहिलं चहा पिणं ते राहू दे ते नंतर राहू दे, फ्रीजमध्ये ठेवते जरा वेळ करून मग पिते. पहिले झाकण लावते. गरम करू परत. सो गाईस मी चहासंग ना असं बिस्किट वगैरे दिलं आहे सगळं. मी ना चहासोबत म्हणजे असं आहे वेगळी स्टाईल आहे माझा चोरून चहासोबत. जसं की आपण सगळेजणच खातात राईट, फक्त कोण दाखवत नाही. मला तर खूप आवडतं. काय मला खूप आवडतं तसं खायचं. हां. मी माझं नाश्ता येते, मी तसंच करते नाश्ता. आम्हाला पण आमच्या मम्मीकडनंच आम्ही शिकलो आहे असं खायचं. थांबा मला फर्स्ट टी स्वस्त चहामध्ये चपाती चुरून खायला कोण कोण खाता असं मला सांगा जरा. असेल तुम्ही पण खात असेल ना राईट्स कमेंट करून नक्की सांगा. छान लागते लिटरली खरंच छान लागतं. तुम्ही जर नाही खाता असेल तर तुम्ही ट्राय करून बघा, भारी लागते. एक नंबर लागतो. रिमोट टाकू. रिमोट कुठं काय बोलतात सारखं सारखं काही येड लागलं का? दोषे येतात. सो गाईस मी आता मलवट भरतोय. तर मग मी 4 वेळा मलवट भरून पुसलेला आहे. देवी मलवट भरून घेत नाही आहे. सो काय माहिती काय झालं आहे. सो आता परत मी लास्ट आता बघणार आहे. जो पण मी मलवट भरणार जोपर्यंत मलवट भरून घेत नाही मी तोपर्यंत मलवट भरणार आहे. सो गाईस हा सुंदर लुक करण्यासाठी बहुतेक मी 4दा मलवट भरून 4दा आफ्टर तुम्हाला माहिती का मी 4 वेळा मलवट भरला आणि ते पुसून टाकलं आहे बहुतेक या लुकसाठी. किती भाग फर्स्ट टाईम माझ्या देवाने टिकली लावले आयुष्यात पहिल्यांदा माझ्या देवाने टिकली लावले. कसं आहे किती सुंदर दिसते. माझ्याकडे ना आईलॅशेस नाही आहे फक्त. फायनली पूजा झालेली आहे. दिवीला आवरून वगैरे सगळे झालेले. आता आंबरस अँड पेढे द्यायचे आहे सगळ्यांना. तर पेढे द्यायला चाललो आहे. ओके पहिलं देवाला ठेवणार नैवेद्य आणि पेढे आणि त्याच्यानंतर सगळे चला स्टार्ट. अरे मग काही लई उशीर झाल्या रे देवीला आवरायला. लिटरली 2-2.5 तास झाले मी देवीला आवरतो. नाहीतर किती वाजून 8:30 खाती. लेकिन उशीन वॉन के एक्शन को इतने पे देख के ये आदत डाली है. और एक्शन पे आप अगर नजर डालेंगे ना तो बहुत जरूरी होता है कि आप एक्शन को सिंपल रखें. छक्का पहली बॉल पे. फायनली सगळ्यांना पेढे वाटून झालेत आणि माझी हालत खूप टाईट झाली. डोकं दुखत आहे आणि घरी मम्मी बनवले पुरी आमरस बटाट्याची भाजी डाळ अँड वरण एक खाली अजून मेथीची पण भाजी वगैरे असं. अरे पेढे माझ्या शर्ट दिसतो पण अख्खं सांडलं असं पूर्ण. कोणी असं वाटतं ते खावायचे होते ना एकदम असं म्हणजे देत असं पकडून दिलं तरी मग असं अंगावर सांगतं. माझं काम ठेवाय मला मोठं पण तांदूळामध्ये ठेवायचे नाही तळलेलं मोठं पण पुढे भांडण नाही करत. मी तूच म्हटलं मी फक्त कुडीचं मोदक बनवणार तळलेलं मोदक आणि ती बनवणार पण येते आळशी ती झोपा काढणारे दिवस मला. तुम्ही खाल्लंच नाही भाई शपथ माझ्या सबस्क्रायबर्सला मी दिलाच नाही. तोंड काही चांगलं करूया तोंड गोड करूया. खवाचं पेढे खावा. मी पास झालं 12वीमध्ये आणि मला किती टक्के पडले आहेत आत्ता मी सांगत आहे. सगळीच मला 65% पडले आहेत. मी खूप छान आहे खूप प्राऊड आहे. माझी फॅमिली खूप प्राऊड आहे अँड एवढं छान टक्के पडले. स्टडी मॅटर नाही करत स्किल्स मॅटर करतो. ओके मांजर आली मांजरला पण ओके स्टडी एवढे का आणि आजकालच्या जमान्यामध्ये स्टडी वाटते. आणि माझ्या देवीच्या आज इतकं भारी लोक आले ना काही म्हणजे की मी जास्त देवीला आवडत होतो आणि रिझल्ट होता म्हणून म्हटलं चला आज देवीला आपण आंघोळ घालूया. असं देवीला आवरलं मंदिर पण साफ केलं आणि अचानकच मनमध्ये आलं की या देवीला काहीतरी चांगलं करूया. मग मी ते साडीसारखं ड्रेप केलं साडी घातलं आणि खूप छान देवी दिसते. खूप भारी माझी तुम्ही बघितलं तसं माझी देवी इतकी छान दिसते. तर खूप भारी आहे. राईस पुरी आणि खीरच येतं माझ्या तोंडामध्ये पुरी आणि आमरस. पुरी कोणी खाल्ली नाही का आमरस पुरी
पुरी नाही खाल्ली कोणी? मी बनवलंच नाही तुझ्यासाठीच बनवलं. मी म्हटलं तर ना मी चपाती खाणार म्हणून पुरी नको बनवू म्हणून. तरी पण चपाती भरपूर होते. हां का सगळ्यासाठी मी टेस्ट करणार आहे. त्याला उलट ठेवू. टेस्ट करू नको, जेवायला बस. नाही मी टेस्ट करणार. भूक लागली. आणि कळलं आम्हाला सवय. खीरपुरी आमरस नाही. अमेझिंग. एक मिनिट इकडे